गीतास क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 26. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 26 मध्ये आपले खूप खूप स्वागत. आपल्या या हँड एम्ब्रॉयडरी क्लासचे आतापर्यंत 25 भाग झालेले आहेत आणि या हँड एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये म्हणजे आतापर्यंतच्या 25 भागामध्ये जेवढे काही स्टिचेस शिकवलेले आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील अशी मी आशा करते. आजच्या या क्लासमध्ये मी सिंपल फ्रेंच नॉट कशी करतात ते आता आपण पाहणार आहोत. तर यासाठी सुद्धा नेहमीप्रमाणे यात हा डोली थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी सिल्क थ्रेड सुद्धा घेऊ शकता. याचे 6 पदर घेतलेले आहेत. तर आता आपण फ्रेंच नॉट करायला सुरुवात करूया. बघा पहा फ्रेंच नॉट कशी करतात ते. या पॉइंटवर एक फ्रेंच नॉट करून दाखवणार आहे. इथून निडल वर काढायची आहे. याप्रमाणे निडल वर काढल्यानंतर हा थ्रेड असा हातात पकडायचा आहे पुढे आणि ही जी निडल आहे ती इथून घ्यायची, अशी घ्यायची आणि मग ह्या जो आहे हा उजवा हात त्याचा निडल खालून घेऊन त्याला एक आळी द्यायची आणि असंच पकडून ठेवून हे निडलचं जे टोक आहे ते हळूहळू मागे घेऊन आपण जिथून निडल वर काढली तिथेच पुन्हा खाली टाकायचे आणि खाली टाकल्यानंतर सुद्धा हा हात असाच पकडून ठेवायचा आहे. हा दोरा जो आहे हातात असाच पकडून ठेवायचा आहे आणि निडल खाली टाकायची आहे. खाली टाकून खालून ओढून घ्यायचे निडल आणि हा हात असा हा जो हात आहे दोरा आहे तो असाच पकडून ठेवायचा आहे आणि खालून निडल खाली घेतल्यानंतर निडल खाली ओढायचे, दोरा खाली ओढायचा निडलचा याप्रमाणे असा ओढायचा आहे आणि हा असा पकडून हळूहळू खाली सोडायचा आहे. बघा हे असं पकडलं पाहिजे. तर या प्रकारे ही एक गाठ येते. फ्रेंच नॉट आहे. प्रत्येक करून दाखवते. परत पहा याप्रमाणे आपण निडलवर काढली आहे. तर डॉट्स घेऊन दाखवते. इथे असे आपल्याला हे करायचे आहे. ह्या एका हातात निडल आहे आणि हा दुसरा हात आहे. दुसऱ्या हाताने थ्रेड. आता मी डाव्या हाताने निडल पकडते म्हणून उजव्या हातात थ्रेड पकडलाय. तर तुम्ही जर उजव्या हातात निडल पकडत असाल तर डाव्या हाताने थ्रेड पकडा. बघा आणि अशी निडल खाली टाकायची आहे. विडा घ्यायचा आहे. निडल हा जो माझ्या उजव्या हातात दोरा आहे हे निडल इथं आहे दोऱ्याच्या या साईडला आणि निडलच्या खालून दोरा इकडे घ्यायचा, आपल्या समोर घ्यायचा परत आणि निडल हळूहळू उभी करून आपण जिथून आपण थ्रेड वरती निडल वर काढली तिथेच पुन्हा खाली टाकायची आणि खालून ओढून घ्यायची. हे करत असताना हातात जो पकडलेला हा थ्रेड आहे तो तसाच पकडून ठेवायचा आहे, तो सोडायचा नाहीये. बघा आणि हा दोरा ओढून घेतल्यानंतर या प्रकारे अशी त्याला अशी हळूहळू हा दोरा सोडत जायचा आहे. बघा याप्रमाणे अशी ही फ्रेंच नॉट असते. ही निडल आहे. निडलवरून थ्रेड टाकून खालून एक आडी देऊन घेतलेली आहे निडलला. हे हातात थ्रेड तसाच पकडून निडल आपण जिथून वर काढली तिथेच पुन्हा निडल खाली टाकायचे. हे करत असताना हा हात असाच हा दोरा जो आहे हा असाच पकडून ठेवायचा आहे आणि निडल खालून ओढून घ्यायचे. बघा याप्रमाणे हा दोरा तसाच पकडून ठेवायचा आहे आणि आता थोडा राहिला तेव्हा हे असं करून सोडायचं आहे. बघा याप्रमाणे आपण या सगळ्या फ्रेंच नॉट करून घेऊया. नॉटवर फ्रेंच नॉट करून घेऊया. बघा याप्रमाणे ही फ्रेंच नॉट करून झालेली आहे. आपण ही फ्रेंच नॉट करायच्या वेळेस एक आडी घेतलेली आहे. हा एक प्रकार झालेला आहे. ही सिंपल फ्रेंच नॉट म्हणजे फ्रेंच नॉटचा हा एक प्रकार आहे. त्यातील ही जी प्रकार आहे, ही जी गाठ आहे ती एक आडी घेऊन घेतलेली आहे. तर आता आपण दुसरी गाठ पाहूया यातली सिंपल मध्ये. याच्याप्रमाणेच आपल्याला निडल वर काढून घ्यायची आहे. याप्रमाणेच जी गाठ केली तशीच आता आपला घ्यायचं. पण इथे आपण आधीची ही गाठ केली आहे तिला एक वेढा घेतला होता असा, पण आता ही जी गाठ करतो तिला 2 वेढे घ्यायचे. बघा 2 वेढे घ्यायचे आणि पहिल्या गाठीसारखीच पुन्हा निडल आपण जिथून वर काढली तिथेच मध्ये तिथून खाली टाकायची आणि ओढून घ्यायची आहे निडल.
बघा आता हे जे करत असताना काय करायचं, आता हे निडल खाली येत नाहीये, तर काय येत नाहीये, आपण हा थ्रेड जो आहे खूप जास्त ओढतोय, त्यामुळे इथे तो निडलच्या भोवती घट्ट बसतोय आणि त्यामुळे निडल खाली जात नाहीये. तर थोडासा लूज सोडायचा, जास्त ओढून नाही घ्यायचं. याप्रमाणे पुन्हा एकदा पहा, एक वेढा, मग दुसरा वेढा, निडल खाली टाकायची आहे. हा जो थ्रेड आहे, हा जो थ्रेड आहे तो जास्त ओढायचा नाहीये, थोडा लूज सोडायचा आहे. त्यामुळे निडल खाली इथून खाली घेतल्या जाते, नाहीतर मग ती खाली येत नाही. इथून ओढून झाल्यानंतर या दोन बोटामध्ये पकडून पुन्हा थोडंसं असं जे आहे दोऱ्याची आडी ती काढून घ्यायची आणि दोऱ्याचं ओढून घ्यायचं. ह्या गाठी करून, ह्या सगळ्या गाठी करून घेते. बघा याप्रमाणे त्याला आपण बी नंबर देऊया आणि आता आपण करणार आहोत सी साठी. याच्यामध्ये काय, ही जी गाठ आहे तेव्हा गाठी ए मध्ये आपण एक वेढा घेतलेला आहे, तर बी मध्ये 2 वेढे घेतलेले आहे, आपल्याला सी मध्ये 3 वेढे घ्यायचे. तर पहा 1 2 आणि 3 आधीच्या प्रमाणेच. आता इथे सुद्धा 3 वेढे आहेत, तर आपल्याला हे थोडंसं लूज, हा दोरा लूज सोडायचा आहे. याप्रमाणे ही गाठ आहे. पुन्हा पहा 1 2 आणि 3. याप्रमाणे आता या गाठी करून घेऊया. फ्रेंच नॉटचा हँड एम्ब्रॉयडरी तसेच आरी वर्कमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. सिंपल फ्रेंच नॉट हे तुम्ही A, B, C अशा 3 प्रकारे करू शकता. फ्रेंच नॉट ए मध्ये आपण निडलमध्ये एक वेढा घेतली असल्यामुळे ती नॉट बारीक येते आणि त्यानंतरच्या ह्या दोन्ही गाठी एकापेक्षा एक मोठ्या येतात. त्यामुळे तुम्हाला वर्कमध्ये ज्या ठिकाणी ज्या साईजची गाठ आवश्यक असेल त्या साईजची गाठ तुम्ही घेऊ शकता. हे नॉट करून झालेले आहे. पण सुरुवातीला हा 44 नंबरचा फ्रेंच नॉट, सिंपल फ्रेंच नॉट स्टिच मारलेला आहे. 44 नंबरचा सिंपल फ्रेंच नॉट स्टिच पाहिला आहे. तर आता पाहूया रिंग नॉट. रिंग नॉट कसं करायचं ते पाहूया. बघा 45 नंबरचा रिंग नॉट स्टिच करायचा आहे. तर ही रिंग नॉट करण्यासाठी पहा, आपण सिंपल फ्रेंच नॉटमध्ये ज्याप्रमाणे ए फ्रेंच नॉट आहे, एक आडी घेऊन घेतलेला, त्याप्रमाणेच एक आडी घेऊन घेतलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला ही नॉट घ्यायची आहे. बघा एक आडी घ्यायची अशी आणि खाली टाकायची निडल, जिथून काढली तिथूनच खाली टाकायची आहे. आणि आधी आपण जसं पूर्ण थ्रेड ओढून घेतला होता, थ्रेड मध्ये पूर्ण थ्रेड ओढून नाही घ्यायचा आहे. बघ याप्रमाणे पुन्हा पहा ए मध्ये ज्याप्रमाणे आपण घेतलेली आहे स्टिच त्याचप्रमाणे घ्यायचं आहे आणि थोडासा घट्ट ओढून घ्यायचा. हा थोडा घट्ट ओढून घ्यायचा. बघा हे थ्रेड ओढून घ्यायचं चांगलं आणि हे याप्रमाणे तुम्ही त्याची कमी जास्त पण साईज घेऊ शकता. तुम्हाला जशी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही ती घेऊ शकता. तसेच दोरा सुद्धा गरज असेल, तुम्हाला जर मोठा आकार भरायचा असेल तर त्यासाठी तुम्ही जास्त दोऱ्याची जास्त पदर घेऊ शकता. आणि कमी स्पेस असेल, जे आकार छोटा असेल, भरायचा असेल तर त्यासाठी तर कमी घ्यायचे. मी आता हे 6 पदर दोरा घेतलेला आहे याप्रमाणे.
स्टिच घ्यायची. बघा फ्रेंच नॉटमध्ये आपले आता 2 प्रकार शिकवले आपण. फ्रेंच नॉटने टिकली लावलेली आहे बघा, तुमच्या लक्षात आलेच असेल. जे हा सुद्धा फ्रेंच नॉटचा एक टाईप आहे, सुद्धा एक फ्रेंच नॉटचा टाईप आहे. बघा याप्रमाणे आपण टिकली लावली होती फ्रेंच नॉटमध्ये. पण सिंपल फ्रेंच नॉट काय आहे हे दाखवायचे राहिलेले होते. बघा या आणि त्याचबरोबर आपला पिस्टल नॉट सुद्धा झालेला होता विथ सिक्वेन्स. पिस्टल नॉट हे फ्रेंच नॉटचेच टाईप आहे आणि सिंपल पिस्टल नॉट. आपण एक विडा घेतलेला तर आपण 2 सुद्धा घेऊ शकतो बघा याप्रमाणे. हा सिंपल पिस्टल नॉट आणि सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट हा क्लास 11 मध्ये झालेला आहे. तर क्लास 16 मध्ये हा पिस्टल नॉट शिकून झालेला आहे आणि डिझाईन आयडिया सुद्धा झालेली आहे. त्याच्यामध्ये डिझाईन आयडिया सुद्धा आपल्याला दाखवलेली आहे. तर बघा याप्रमाणे हे फ्रेंच नॉटचे आपले किती प्रकार झाले, हे 3 आणि हा अशा प्रकारे फ्रेंच नॉट जे आतापर्यंत आपले 45 स्टिचेस झालेले आहेत. बघा 45 स्टिचेस झालेले आहेत. तर तुमचे या आधीचे जो कुठला क्लास स्किप झालेला असेल तर तो तुम्ही चॅनलवर पाहू शकता. चॅनलवर प्लेलिस्ट सुद्धा आहे. या हँड एम्ब्रॉयडरी क्लासची प्लेलिस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या हँड एम्ब्रॉयडरी क्लासचे व्हिडिओज एका खाली एक मिळतील. जास्त काही शोधायची गरज पडणार नाही. आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवर, सध्याने सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर आता भेटूया पुढच्या क्लास 27 मध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.